प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि देवाच्या मंदिरामध्ये एका लहान लेकरासारखं आत्ता तुम्ही उदाहरण दिल्यासारखं एकदम एन्जॉय करायचं. पप्पा बरोबर आहे ना, इथं कोण आहे? डॅड आहे आपला, आपलं सर्व समर्थ पिता आपला आहे. आणि त्याचे लेकरं त्याच्या अंगणामध्ये, त्याच्या मंदिरामध्ये जल्लोषच करणार, आनंदच करणार. आणि ज्या विनवण्या असतील ते मागणार म्हणजे मागणार, ते घेऊन जाणार म्हणजे जाणार. कारण हट्ट करणं आपला अधिकार आहे आणि द्यायचं त्याचा कर्तव्य आहे. आणि तो देत राहतो, असा तो देव आहे. किती जणांना तो छान छान गोष्टी दिलेला आहे, मागितले, हो ना. किती सुंदरसं. आजचा एक दिवस किती जोडला परत. आपण जिवंत आहोत, नागपुड्यात श्वास आहे, त्याच्या मंदिरात आलो आहे. प्रेज गॉड. आणि आपल्याला एक अभिवचन या वर्षासाठी मिळालं होतं. काय होतं ते अभिवचन? आपण बघायचं का? तुमची ओळख आहे त्याच्यात, नवी ओळख. नवी असं का म्हणतोय ते कळेल. सगळे मिळून वाचायचं. या अभिवचनावर आपण पाया रचला होता, इंट्रोडक्शन केलं होतं मागच्या वेळेस, की ह्या वचनाला जाण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी माहीत पाहिजेत. ते आपण थोडंसं घेऊयात, पण आधी हे वाचूयात एकत्र. पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत. ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहात. तुम्हाला दया मिळाली नव्हती, आता तर दया मिळाली आहे. आमेन. यस, जोरदार टाळा. आपण आपली ओळख ह्याच्यामध्ये परमेश्वराने दिलेली आहे. हे अभिवचन घेऊन या 2024मध्येच फक्त चालायचं नाही आहे, ख्रिस्त येईपर्यंत चालायचं आहे. हे नुसतं एका वर्षासाठी मिळालेलं अभिवचन कधीच नसतं. ते वर्ष आणि त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्यासाठी मिळालेलं, यापूर्वीसुद्धा प्रत्येक वर्षी मिळालेलं अभिवचन आज देखील चालू आहे. योल 2 म्हणजे नाही का 25-26 देखील तुमचं सगळं काही तो भरून काढेल, हो की नाही. त्याच्या अगोदर परत यशाचं सगळं काही तुम्हाला मिळत राहणार आहे. प्रियांनो, हे बघत असताना आपण बघितलं की याच अध्यायातील 1 पेत्र 2 अध्याय 6 ते 8 वचन आपण बघितलं होतं. त्याच्यामध्ये परमेश्वरांनी असं खुद्द सांगितलं होतं की जो आपण का बरं आपल्याला असं हे म्हणण्यात आलं होतं. कारण हे तर फक्त निर्गमाच्या 19व्या अध्यायात 5-6 या वचनामध्ये बघितलं तर फक्त इस्रायल लोकांना, ज्यांनी सुरुवातीला परमेश्वराने निवडलं अब्राहमाला, आणि अब्राहमापासून जे वंशज झाले त्यातून नंतर त्या संपूर्ण समुदायाला एकतर यहुदा किंवा इस्रायल असं म्हणलं जायचं, ते निवडलेला वंश होता, ते निवडलेलं राष्ट्र होतं. हे त्यांना संबोधण्यात आलेले शब्द आपल्या सगळ्यांसाठी. तोही कोण बोलला मी हे सांगितलं होतं. तोही असा सेवक बोलला जो पेत्र, जो आज कॅथलिक लोकांचा नाही का खूप मोठा संत आहे, पण खरं तर तसं नाही आहे. तो महान असा सेवक आहे देवाचा, आणि तो यहुदी संस्कृतीमध्ये वाढलेला, त्याच्यावर पगडा होता, त्याच लोकांविषयी त्याची जास्त आस्था होती. अशा व्यक्तीच्या तोंडून देव हे वचन वधवून घेतोय. का त्याला अनुभूती झाली असेल, का देव बोलला असेल की त्यांनी पहिल्यांदा परराष्ट्रीयांसाठी, इतरांसाठी हे अभिवचन सांगितलं. आणि तो पेत्र त्याच अध्यायाच्या 6 ते 8 मध्ये म्हणतोय की ख्रिस्ताला कोण शिला म्हटले गेलेलं आहे. स्तोत्रसंहिता 118-22 मध्ये ख्रिस्ताला म्हणजे तो येणारा नाही का कोण शिला होईल आणि तो अडखळण ठरेल असं सांगितलं होतं. कोणासाठी अडखळण ठरेल? कोणासाठी? तर यहुद्यांसाठी, जे अविश्वास ठेवले त्यांच्यासाठी. फक्त यहुद्यांसाठी. आज देखील जगातले जितके लोक अविश्वास दाखवतात त्यांच्यासाठी हा दगड, खडक ज्याच्यावर आपली भिस्त आहे तो प्रभू श्री ख्रिस्त, हा अडखळण ठरेल, ठेचाळण्याचा धोंडा ठरेल असं सांगितलं गेलं होतं. यशाया 8:14 मध्ये तो अडखळण्याचा खडक म्हटलेला आहे. यशाया 28:16 मध्ये तोच पायाचा खडक म्हटलेला आहे. दानियल 2:35, 40, 44, 45 या वचनांमध्ये त्याला अलौकिक दगड म्हणलाय. जर तो येऊन पडतो तर या भूमीवरील जे काही सत्ता असेल त्याचा भोगा गेल्याशिवाय तो राहणार नाही, असा दगड आहे. लक्षात येते? त्याला ओळखतात, त्याला म्हणतात त्याच वचनांमध्ये की तो प्रिशियस आहे. ज्याच्यावर विश्वास ठेवतात ना त्यांच्यासाठी तो खूप प्रिशियस आहे, बहुमोल आहे. मग तुमच्या आमच्यासाठी का बरं बहुमोल ठरतो तो ख्रिस्त? जो जगासाठी अडखळण ठरतो तो आपल्यासाठी बहुमोल का ठरतो? केवळ तुमच्या विश्वासामुळे. आणि म्हणूनच कोण शिला अशी गोष्ट आहे जी आपण मागच्या वेळेस बघितलो
की त्या कोनशिलेपासून 2 भिंती सुरू होतात आणि पूर्ण बिल्डिंगची रचना तयार होते. आणि ते 2 भिंतीपैकी एक पहिल्यांदा निवडलेला वंश राष्ट्र म्हणजे इस्रायल, ज्याला आज देखील आपण प्रार्थनेत आठवण ठेवली पाहिजे, कारण त्यांचं तारण होणं गरजेचं आहे. कारण त्या गोष्टी पूर्ण झाल्याशिवाय ख्रिस्त येणारच नाही. म्हणून डेली प्रेयरमध्ये इस्रायलसाठी देखील प्रेयर करत राहा. आणि जी दुसरी भिंत आहे ती म्हणजे आपण आहोत, परराष्ट्रीय. लक्षात येत आहे? ह्या 2 गोष्टींना कोनशिला बांधून ठेवतो आणि ते परमेश्वराचं आत्मिक मंदिर टिकून राहतं, बनतं आणि आज देखील बनत आहे. तुम्ही त्या आत्मिक मंदिराचे जिवंत असे धोंडे आहात. तो कोनशिला आहे आणि तुम्ही जिवंत धोंडे आहात, ज्याची रचना या मंडळीमध्ये, इतर ठिकाणी हाऊस ग्रुपमध्ये, देव बायबल स्टडीमध्ये तुम्हाला रचत आहे, बनवत आहे. तो रोज बनवत आहे, कारण तुम्हाला त्या आत्मिक मंदिराच्या त्या विशिष्ट ठिकाणी येऊन त्याला ठेवायचं आहे. म्हणून आपली रचना चालू आहे. जर फटके पडत असतील, जीवनामध्ये संकट येत असतील, मनाप्रमाणे होत नसेल, चांगलं वागूनही, तर आपण अजूनही खाणीत आहोत हे विसरायला तुम्ही विसरू नये. अजूनही आपण कुठे आहोत? खाणीत आहोत. कारण आपल्यावर प्रयोग चालू आहेत. कारण खाणीत मंदिरामध्ये कधीच दगडांना आकार दिल्याचा आवाज येत नसतो. तो खाणीमध्ये दगड बनवला जातो. हे तर अद्भुत काम आहे देवाचं. लोक इथं माप घेऊन इथं किती वीट बसेल हे कळतं. आपला देव तसा नाही. तो खाणीत बनवतो आणि त्याला परफेक्शन एवढं माहीत असते की तो येऊन बसवतो आणि ते मंदिरामध्ये आपली जागा घेऊन ते मंदिर बनतं. तसं जर तुमच्या जीवनामध्ये काही घडत असेल तर तुम्ही अजूनही खाणीत आहात. देव तुमच्यावर काम करत आहे. डोंट वरी, कारण तुम्ही जिवंत देवाच्या हातात आहात. निश्चिंत राहा, तुमच्यापासून अद्भुत रचना तयार होत आहे. तुम्ही सरळ असाल, वाकडे असाल तर तुम्हाला सरळ करण्याचं काम चालू आहे. तुमच्यामध्ये काही त्रुटी असतील तर ते भरण्याचं काम चालू आहे. सो डोंट वरी. जर तुमच्या जीवनामध्ये काही संघर्ष चालू असेल तर तुम्ही आशीर्वादित आहात, कारण तुमच्यावर खुद्द परमेश्वराचा हात काम करत आहे. डोंट वरी. तुम्ही याच्याहून काही दिवसानंतर ज्यांना आता घरं मिळालेली आहेत तसं सुख तुम्ही भोगणार. ज्यांना गाड्या मिळालेत ते सुख तुम्ही भोगणार. ज्यांना चांगल्या नोकऱ्या मिळालेत ते सुख तुम्ही भोगणार. चांगला लाईफ पार्टनर मिळाला ते सुख तुम्ही भोगणार. आपल्याला एक सुंदर लेकरू आपल्याला मिळालं हे सुख तुम्ही भोगणार. पण याच्या अगोदरच्या संकटात जर तुम्ही असाल तर डोंट वरी, तुम्ही त्याच्या हातात आहात. तुमच्यातल्या अजूनही कमी घटी तो दुरुस्त करत आहे आणि तुम्हाला परफेक्शन करून ज्यावेळेस तो मंदिरात रचेल ते सगळं सुख उपभोगण्यासाठी तुम्ही तयार असाल. सो डोंट वरी. जर तुमच्या जीवनामध्ये अजूनही काही अपूर्ण असेल तर ही रचना होती. त्या कोनशिलाच्या अवज्ञा केली लोकांनी त्यावेळेस, त्या इस्रायलांनी, आणि अज्ञान होतं त्यांचं. ओळखू शकले नाही. त्यांना वाटलं रोमी साम्राज्यापासून त्यांनी सत्ता आपल्याला मिळवून देईल आणि हा राजा होईल आणि आपण त्याची प्रजा होऊ, असा हा देव आहे. तर लक्षात घ्या, हे चुकलं त्यांचं. तो आहे राजा, परंतु त्या काळी आला होता तो पापांच्या मुक्तीसाठी आला होता. ही जे अज्ञान आहे त्या अज्ञानामुळं आणि त्यांनी दिलेल्या ज्या आज्ञा आहेत त्या न पाळल्याच्या अवज्ञेमुळं, अज्ञान आणि अवज्ञा या दोघांमुळं त्यांच्यावरची कृपा आपल्यावर झाली, असं स्पष्ट सांगतं पवित्र शास्त्र. रोमकरासपत्र 8व्या अध्याय नीट घरी जाऊन वाचा. तर त्यामध्ये 29व्या वचनापर्यंत तुम्हाला सगळं वाचल्यानंतर कळेल की बाबा कशा प्रकारे त्यांच्या अवज्ञेमुळं आपल्यावर दया झाली. म्हणून योहान 15:16 किती कन्फर्मेशन मिळालं की तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हाला निवडलेलं आहे, आणि यासाठी की तुम्ही जाऊन प्रतिफळ द्यावं, फळ द्यावं. लक्षात येत आहे? लक्षात घ्या, तुमची निवड परमेश्वराने केलेली आहे. आणि मग ज्या इस्रायलाला हे निर्गम 19:5-6 मध्ये दिलेले अभिवचनं आपल्याला 1 पेत्र नव्या करारामध्ये मिळतात. कधीही नवा करार जुना करार वेगळा करायचा नाही. बायबल एक आहे. पण मी सांगण्यासाठी सांगतोय की बाबा जुन्या करारात ज्यावेळेस निर्गममध्ये इस्रायलांना मिळालेले हे जे शीर्षक होते, टायटल्स होते, ते टायटल आपल्याला का मिळाले? कारण त्यांच्या अवज्ञा आणि त्यांच्या अज्ञानामुळे आपल्यावर कृपा झाली. त्यांनी आम्हाला निवडलं. आणि म्हणून पेत्रसारखा जो फक्त यहुद्यांचा विचार करणारा एकेकाळचा, तो आता संपूर्ण देवाच्या अनुग्रहामुळे, देव त्याला कळल्यामुळं, देवाची योजना त्याला कळल्यामुळं देव त्याच्या मुखातून हे शब्द घालतोय आणि तो बोलतोय. लक्षात घ्या, म्हणजे पौल कसा होता का नाही? पौल हा छळ करायचा येऊन मंडळीचा, मारायचा लोकांना, जेलमध्ये घालायचा. त्याचं तारण झाल्यानंतर कितीतरी वेळा लोकांना शंका आली, ह्यांनी बोगस आहे का बघा, आज हळू गोड बोलायलाय, उद्या पलटला तर. आज बोलवलंय त्यांनी तिथं हॉटेलमध्ये मी मीटिंग घेणार आहे म्हणून,
आपण जायचो आणि बाजूनी पोलीस उभा करायचा आणि काय याची गॅरंटी नाही, कारण कालपर्यंत पकडत होता, ह्याचं तारण झाल्याची गॅरंटी काय. जसं पौलावर लगेचच विश्वास बसला नाही, तसं पेत्रसारख्या माणसाने हे बोलणं हे अद्भुत आहे. कारण पेत्र हा फक्त यहुद्यांचा अधिक जास्त विचार करायचा आधी, आणि आज देखील त्याला वेगळंच मानलं जातं, परंतु तसं नाही आहे. त्याच्या मुखाच्या तोंडून ज्यावेळेस त्यांचं अवज्ञा आणि त्यांच्या अज्ञानामुळे आपल्यावर कृपा झाली आणि मग आपले टायटल्स बदलले. म्हणा आपल्या टायटल्स बदलले. मला संबोधण्याचं शीर्षक देवाने बदललं. जे अंधकारात होतो आपण, अंधकारात पापाचे भागीदार होतो, नरकाचे भागीदार होतो, हे टायटल होते आपल्याला. नरकाचा भागीदार नाही का, पापाचा भागीदार, हे असे डेंजर टायटल होते. हे सगळे भयानक टायटल्स काढून देवाने कुठले टायटल दिले आपल्याला. पहिलं, निवडलेला वंश. बापरे, चूजन वन. लक्षात येते. न्यू लाईफ रिलेशनशिप आहे या शब्दामध्ये. काय, नव्या जीवनाचं नातं आहे. ज्यावेळेस तो निवडतो ना, वंश म्हटलेला आहे. वंश कधी म्हणतो आपण, मेरा खून उसके अगर रगों में बहता है तो मैं बोलूँगा ये मेरे वंश है, मेरा अंश है. बरोबर ना. आता काय पाहिजे मग, उठून नाचायला पाहिजे, धिंगाणा घातला पाहिजे आपण. तो डायरेक्ट आपल्याला म्हणतो की तू माझा वंश आहेस. एकेकाळी आपण अंधकार, पुढे गेलं बघतो आपण, अंधकाराचे हे होतो, भाग होतो, आणि तो डायरेक्ट आता काय म्हणतोय, वंश. आपण त्याच्या ब्लडलाईनमध्ये येतो. होय, आदामाला त्यांनी बनवलं, आदामापासून सगळे लोक बनले, पण निवडलेलं वेगळं ना. तुम्ही मिनिस्टर्स आहात, निवडलेले आहात ना. जगामध्ये मी कितीतरी लोक बघतो, माझा संपर्क अनेक लोकांशी येतो, राजकीय असेल, प्रशासकीय असेल, पोलीस अधिकाऱ्यांशी असेल. इतके काही ठिकाणी इतके सुंदर चांगले लोक, चांगल्या मनोवृत्तीचे, नीतिमत्तेचे, इतके खरे बोलणारे, सोज्वळ सात्विक लोक भेटतात ना, दया येते, डोळ्यात पाणी येतं, कारण त्यांना निवडलं नाही देवाने. तुम्ही त्यांच्यासमोर भयानक ठराल, इतका भयानक स्वभाव आहे तुमचा, सॉरी टू से. तुम्ही स्वार्थी ठराल, सॉरी टू से. इतके सात्विक, इतके सोज्वळ, नीतिमान लोक भेटतात, पण दया झाली नाही हो त्यांच्यावर, निवड झाली नाही त्यांची. आणि कोणी दोष लावू शकत नाही देवाला. देवा असं का केलं रे, तो किती चांगला आहे, दान धर्म करतो, गरिबांना जाऊन भेटतो, कपडे देतो त्यांना, खरं बोलतो. तुम्ही बरोबर असाल ना, कुठल्याही धर्माचे असाल, तुमच्या बाजूने उभं राहतो, सत्याला धरतो. असे सात्विक कितीतरी लोक आहेत, पण नाही ना झाली दया त्यांच्यावर. आणि नाही ना प्रश्न करू शकत परमेश्वराला, का रे बाबा तू त्यांच्यावर का दया केली नाहीस. कारण तो म्हणतो मी ज्याच्यावर दया करतो ना त्याच्यावर दया करतो, मी मालक आहे. मग स्वतःसाठी टाळ्या वाजवा, धन्यवाद म्हणा की असे विचित्र असताना देखील आपल्याला त्यांनी निवडलं. एवढं वचन वाचून देखील बिर्याणीमध्ये एखादा पीस सकाळी जाऊन, आता दुपारी जाऊन खाताना कमी आढळला तर आपण काय आवेशाने बघतो, काय काय आपले हावभाव असतात, दुसऱ्याच्या ताटात बघण्याची जी वृत्ती असते, हे सगळे अनेक मी आता काय म्हणजे लिस्ट देत नाही. एवढे भयानक, आपण एवढं ऐकूनसुद्धा काय लगेच सुधारणा होत नाही. मला माहीत आहे आपली लोक कसे, आपले लोकांनाच म्हणजे मलाच, आपल्या घरच्या लोक कसे आपल्यालाच माहीत असणार. लगेच सुधारणा नाही, हो की नाही. लगेच चुकलं की टेम्पर. आता वचन ऐकून येऊन सुद्धा एक जण सोज्वळ वागायचा प्रयत्न करतो तर लाईफ पार्टनर दुसरा बिघडलेला असतो. मग हा म्हणतो मी सुधरून काय उपयोग आहे, आता ह्याला लाईनवर आणण्यासाठी आपल्याला पण बिघडलं. हे चांगली मेथड नाही. आपण सोज्वळच राहायचं, चांगलं राहायचं, त्याच्या गुणांमध्ये वाढायचं आहे. सोबतचा लाईफ पार्टनर चुकला म्हणून आपण पुन्हा लेवल बदलायची गरज नाही. आपण ज्या फ्लोमध्ये वर जाते त्याच लेवलमध्ये जायचं आणि सोबत घेऊन जायचं, सोडून जायचं नाही. लक्षात येते. तर असं मी जगात गेल्यानंतर कळतं की आपण किती ब्लेसड आहे. निवडलो आपल्याला त्यांनी, सहज घेऊ नका, त्यांनी निवडलं आपल्याला. इतके भारी लोक आहेत, श्रीमंत लोक आहेत, निवडलं नाही त्यांना, त्यांनी तुम्हाला निवडलं. त्यामुळं थोडंसं ते हे वाचलं की वाटतं निवडलेला वंश, यार आपण खूपच भारी आहे. काय बघितलं देवाने कोणास ठाऊक. जाऊन आरशासमोर उभारल्यानंतर आपण का मिस युनिव्हर्स, मिस्टर युनिव्हर्स दिसत नाही, पण तो प्रेम करतो आपल्यावर.
आणि म्हणतो माझा वंश आहात तुम्ही, माझ्या ब्लडलाईनमध्ये आहात तुम्ही. ही भाग्याची गोष्ट आहे प्रियांनो. त्यामुळे हे विसरू नका की तुम्ही कोणाचं ब्लडलाईनमध्ये येता. अब्राहमाला जे आशीर्वाद देण्यात आले होते, विश्वासाद्वारे आपण अब्राहमाचे वारीस ठरतो आणि ते सगळ्या आशीर्वादाचे आपण भागीदार ठरतो आणि पुन्हा त्या वंशामध्ये जाऊन बसतो. आपल्याला हे भाग्य त्या परमेश्वराने केवळ दयेने दिलेलं आहे. कुणीही जहागिरी थाटात हे बोलायचंच नाही, सर मी खूप व्यवस्थित वागतो, आजपर्यंत कोणाचं वाईट केलं नाही, जेवढं जमेल तेवढं दानधर्म मी पण करतो, सत्याला मी धरून आहे, सत्कृत्यामुळे तुझी निवड झाली नाही भाऊ, सत्कृत्यासाठीच तुला जन्माला घातलेलं आहे. कौतुकाची गोष्ट ती नाही. मोबाईलचं काम केलं म्हणजे लय कौतुकाची गोष्ट झाली नाही. मोबाईलवर बसून उडता आलं तर कौतुकाची गोष्ट आहे, जे होणार नाही. मग तुम्ही जे चांगले काम करत आहात, सत्कृत्यच करत आहात, खरंच बोलत आहात, त्याच्यावर गोष्ट करू नका. तुमची निवड झाली त्यांनी केलेली आहे, तुमच्या सत्कृत्याद्वारे नाही झाली. त्यामुळं ही इज अ ग्रेट गॉड. त्यांनी दया केली, गुढघ्याने फक्त धन्यवाद देणे, एवढंच करू शकतो आपण आणि ते करत राहायला पाहिजे प्रतिदिनी. देवा धन्यवाद की तू निवडलं. किती ज्ञानी लोक आहेत बाहेर, त्यांना का ख्रिस्त माहीत नाही का, येशू माहीत आहे, पण निवडला का देवानी? नाही. आपण आलो इथं बसलोय, बाहेर जगात काहीही चाललेलं असो, आपण सुरक्षित ठिकाणी आहोत. सर्व समर्थाच्या सानिध्य म्हणजे सगळं आलो, सुरक्षा आली, संपन्नता आली, सुख आलं, समाधान आलं, सगळं आलं. म्हणून आपण निवडलेला वंश आहे हे विसरायचं कामा नाही. आज इथून जात असताना आपल्याला हे घेऊन जायला पाहिजे की आपला बाप कोण आहे, आपला बाप कोण आहे. आपला डॅड असा आहे ना की संपूर्ण विश्वाचा निर्माण करत आहे आणि तो मला म्हणतोय मी वंश आहे. पण तुमचा बापच एवढा मोठा आहे, तुम्ही कितीही केलं तरी त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही. अशा बापाचे तुम्ही पुत्र आहात, याच्यात धन्यता माना. मी राजाचा मुलगा आहे, याच्यात धन्यता माना. तुम्ही बापासाठी काय करू शकत नाही, तो बाप आहे. त्याला फक्त थँक्यू म्हणू शकता तुम्ही, याच्या पलीकडे काहीच नाही. हक करू शकता, आय लव्ह यू म्हणू शकता आणि तेच करा. लक्षात येते, तुम्ही निवडलेला वंश आहात. पुढचं टायटल राजकीय याजकगण. म्हणा रॉयल प्रिस्टहूड. राजकीय याजकगण. त्या काळामध्ये राजा, रॉयल मोनार्की वेगळी होती, आताच दाखवू नका. रॉयल मोनार्की वेगळी होती आणि प्रिस्टहूड वेगळं होतं. इस्रायल लोकांना निवडून नाही का अहरोनाच्या वंशजाला त्यांनी याजकपद दिलं आणि त्याच्या वंशजातले सगळ्यांना याजक म्हणून गणण्यात आलं. नंतर तर असं झालं की यहुदा वंश म्हणजे यहुदाच म्हणू लागले आणि मग सरसकट नाही का सगळेजण काहीतरी काम करावं परमेश्वराने म्हणून याजकाची सेवा करू लागले. याजक कम्प्लिटली वेगळं होतं. याजक हा राजाचं काम करू शकत नव्हता, राजा याजकाचं काम करू शकत नव्हता. काही राजांनी याजकाचं काम करायला गेले होते, त्यांना देवानी ताडण केलं. त्यामुळे पुन्हा कोणी राजाने डेअरिंग केली नाही की मी जाऊन नाही का तुमच्यासाठी होमार्पण करतो, तुमच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करतो, तुम्हाला येऊन मी बाहेर ब्लेसिंग देतो, असं कुठल्या राजांनी डेअरिंग करायचं काम केलेलं नाही. बापरे, देवानी ते वेगळं केलं तर आपण त्याला काही करू शकत नाही. कुठलाही प्रिस्ट जाऊन राजाच्या गादीवर बसला नाही आणि राज्य करण्याचं म्हणजे नाही का धैर्य दाखवलं नाही, कारण हे दोन्ही डिपार्टमेंट, दोन्ही ऑफिसेस, दोन्ही गव्हर्नमेंट वेगळे होते. आणि असं असताना एक क्रूस खांबावर महान घटना घडली. त्या क्रूस खांबावर खुद्द देव या पृथ्वी तलावर येऊन तुमच्या सगळ्यांसाठी, तुमच्या सगळ्यांच्या पापांसाठी, या सगळ्या गोष्टींसाठी तो एकदाच वधला गेला. आणि ज्यावेळेस तो वधला गेला, तो मधला पडदा दुभागला गेला. आणि मग त्या दिवसापासून याजक सगळेच झाले. जे फक्त अहरोनाच्या वंशजातील लोकांना हे भाग्य होतं, आता सगळेच आपण याजक झालो. तो पाठ फाडल्यामुळं आता कुठलाही राजा डायरेक्ट त्या मिनिस्ट्रीमध्ये एंटर करू शकत होता. आणि हे कुणीतरी सांगणं गरजेचं होतं. देवाने खुद्द पेत्राच्या तोंडून वधून घेतलं की तुम्ही राजकीय याजकगण आहे. मग राजा काय करत होतो? राजा काय करत असतो? राजाचं काम काय? अरे सांगा ना, राजाचं काम काय? राज्य करणं, राज्य वाढवणं. बरं बोला. राज्य वाढवणं, अजून प्रजेचं रक्षण करणं. म्हणजे काय? युद्ध करायला जावं लागतं ना. राजा म्हटलं की पहिला काय आठवतं? युद्ध. हातात काय आठवते? तलवार, ढाल, कवच,
हे सगळं आठवतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आठवतं? क्राऊन. त्याच्या डोक्यावर काय असतं? क्राऊन, मुकुट. राजा आणि आता याजक, हे दोन्ही रोल आपल्याला दिलेले आहेत. आता गल्लत काय होते बघा, म्हणजे मिस्टेक काय होते, आपल्याला धार्मिक बनवून ठेवलेलं आहे. काय? नुसतं यायचं, प्रेज, वर्शिप, ओ हालेलुया, ठीक आहे, करायलाच पाहिजे, त्याच्यासाठी काहीच नाही, ते तुमच्यासाठी, त्याच्यासाठीच तुम्हाला बनवलं आहे, हरकत नाही. पण आता देव नव्या करारामध्ये नवीन अभिवचनं, नवीन शीर्षक, नवीन टायटल तुम्हाला देऊन 2000 वर्ष झाली, अजूनही लोकांना धर्मामध्ये अडकवलं आहे. धर्म ही अफूची गोळी आहे असं कोणीतरी म्हटलेलं आहे. धार्मिक होऊ नका, बंडलगिरी येते. रूढी परंपरा आपण जातो, आत्मिक व्हा. का होण्याचं गरजेचं आहे? आत्मिक माणूस धार्मिक माणसापेक्षा अधिक सक्षम असतो. आता दोन्हीतला फरक काय? आत्मिक व्यक्ती म्हणजे मी आत्म्याला ओळखतो, देव इथं आहे आणि मला इथं भय धरलं पाहिजे. तो कुठेही आहे, तो बेडवर आहे, तो ऑफिसमध्ये आहे, तो इथं आहे, तो एरोप्लेनमध्ये, कुठेही जा, समुद्राच्या खाली जा, तो आहे. त्यामुळे मला सर्वत्र चांगलं वागायचं आहे. धार्मिक माणूस फक्त मंदिरामध्येच गेल्यावर धार्मिकता दाखवतो. प्रेज द लॉर्ड सिस्टर, प्रेज द लॉर्ड ब्रदर, खूप भारी भारी टोन असतात. आणि घरी गेल्यानंतर त्या ब्रदर सिस्टरची अशी आडवी तशी नाही का आपण धुलाई करतो. बघितलं आज मी कसले कपडे घालून आले. अरे काय करायचं आहे तुम्हाला? हे धार्मिक लोकांची लफडे आहेत. हे असले कामं करायची नाही. धार्मिक होऊ नका. धर्मामध्येच लोकांनी आपल्याला आजपर्यंत अडकवलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला दुसरा पार्ट कळालाच नाही, राजकीय याजकगण कळालंच नाही. नुसतं रॉयल प्रिस्टहूड. रॉयल प्रिस्टहूड म्हणजे काय? लगेच फक्त मुकुट घातला म्हणजे ड्युटी संपते का? नाही. आम्ही अनेक दिवसांपासून, अनेक वर्षांपासून म्हणलं तरी चालेल, मी वेगवेगळे इमेज, मला DTP शिकायचं होतं पण गेलं नाही. पण अनेकाच्या नाही का डोक्यात कल्पना येतात. रॉयल प्रिस्टहूडचा फोटो मी कसा काढू? म्हणजे असा अर्धा तलवार घेतलेला माणूस आणि इकडं असं बायबल आणि ते प्रार्थनेचं नाही का जुन्या करारातला याजक असं धूप घेऊन जायचा, ते हलवत आणि सगळं धूप घेऊन असं प्रार्थना करत मंदिरामध्ये ते धूपाचा सुवास पसरायचा. मग असा फोटो काढू का? हे काय तर होईल परत अर्धा म्हणलं. मग असं करू दे, मागच्या बाजूची मुंडी ही राजाची, क्राऊन घातलेली, हातात तलवार, इकडे ढाल, आणि इकडची बाजूची पेहराव असा की हे याजकाचे नाही का ते 12 रत्न आणि सगळं असं धूप, हातात इकडं काय की बायबल वगैरे घेऊन सगळे कल्पना करून झालो नाही का. आता तर AI आलं आहे, हो की नाही, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तुम्ही घातलं की येतं आहे. मी परवा घातलं, खूप सुंदर एक फोटो आला आणि मग तो फोटो कुठंतरी रिलेट कुठंतरी करू देत. आपल्याला त्या फोटोमध्ये जायचं नाही आहे. मला हे सांगायचं आहे की रॉयल प्रिस्टहूड म्हणजे काय. इथून जाताना याच्या पुढं साधारण बनून जायचं नाही बरं का. इथून पुढं जर बाहेर गेलात, आता इथून पुढे, आणि एखादी समस्या आली आणि तुम्ही रडलात खडलात, तर पहिली धुलाई आपणच करणार. लक्षात येते? कारण तुम्ही तुमची ओळख विसरू नका. आता मी ओळख सांगत आहे, त्यामुळे सावधान, तुमची ओळख नीट जाणून घ्या. म्हणून या छोट्यांना म्हणलं, भले यांना कळो न कळो पण यांच्या मनावर ही वचनं, अभिवचनं आणि हे चित्र जाऊ दे, जेणेकरून ह्यांना कळेल की मी काय आहे. यस अरुलदा, हा येशू ख्रिस्त नाही. हे कुठल्याही प्रकारच्या या चित्राचा संबंध आपल्या इम्प्रेशनमध्ये असं बसू नका की मला तसली वस्तू घेऊन हिंडायची आहे. हत्यारांचं परमिशन लागतं कमिशनरकडून. काही पण वस्तू हत्यार बाळगायची असेल आणि तो विचारतो, बाबा तुला हत्यार बाळगायची का गरज आहे, तू VIP आहे का काही, किंवा तुझ्यावर कोणी हल्ला करू शकतं, असे अनेक प्रश्न येतात. त्यामुळे मी हे सगळं स्पष्ट मुद्दाम सांगत आहे. आणि याला घेऊन येशूला बघायचं नाही, किंवा मग त्या छातीवर 12 रत्न कुठे आहेत. अहो ते यहुदी लोक होते, तुम्ही निवडलेल्या वंश आहात ना, आता तुम्ही परराष्ट्रीय आहात. मग अशा अनेक गोष्टींचा विचार केला. फक्त आणि फक्त तुमच्या संकल्पना स्पष्ट व्हावा यासाठी फोटो आहे. हा फोटो कलर प्रिंट काढून घरात लावू नका, आपण त्यातले नाही. लक्षात येत आहे? अजूनही सांगतो, हो खूप जण अरे बहुत बढ़िया, ये ऐसा ही चाहिए, अपन ये याद रखने के लिए अपन घर में फोटो लगाएंगे. अरे घर में नहीं यार, दिल में रख लो बस की आपण काय आहे. लक्षात येत आहे?
तुमची गल्लत काय माहिती आहे का, तुम्ही फक्त सात्विक व्हायला लागलात, धार्मिकरित्या वागायला लागलात. ख्रिस्ती लोक अजिबात चालणार नाही, अजिबात म्हणजे अजिबात चालणार नाही. जेव्हा देव तुम्हाला राजकीय याजक म्हणतो ना, तर राजकीय पद कुठं आहे तुमच्याकडे? हातात जी तलवार आहे ती लढण्यासाठी आहे. ते जी नाही का, ते जी इमेज आहे, ती जी प्रतिमा आहे राजाची, ती राजाची प्रतिमा कुठंतरी ख्रिस्ती लोकांमध्ये किंवा विश्वासणाऱ्यांमध्ये, मी हे विश्वासणारा शब्द वापरतो, विश्वासणाऱ्यांमध्ये कुठंतरी कमी आहे. बघा, पुढचं तर येशू ख्रिस्त अशा ह्याच्यापेक्षा भारी येणार आहे. हातात तलवारच असणार आहे त्याची. तुम्हाला खूप गोडगोड बोलण्यासाठी 2000 वर्षापूर्वी आला, तुमचे पाप हरण केला, स्वतःवर घेतले, तुम्हाला मुक्त केलं, आणि आता तो जेव्हा येणार आहे हिशेबच करणार आहे. आणि तेव्हा सावधान. लक्षात घ्या, आपल्याला याजक म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर राजकीय म्हटलेलं आहे. रॉयल मोनार्की, राजेशाही म्हणजे काय? राजा कोणावरही अन्याय होऊ देत नाही. राजाच्या दरबारामध्ये कोणी याचना केली की माझ्यावर अन्याय झालाय, राजा ऑर्डर देतो आणि त्याची शहानिशा करून समोरच्याला नाही का लगेच शिक्षा फरमावतो. राजा कुठल्याही आपली टेरिटरी वाढवण्याचा प्रयत्न करतो, आपली सत्ता वाढवण्याचा प्रयत्न करतो. राजा युद्ध करतो, चुकीच्या लोकांविरुद्ध, चुकीच्या देशांविरुद्ध युद्ध करतो. हे सगळे राजाची वैशिष्ट्य आहेत. मग आपण काय करायचं आता? उद्या निघायचं का दुसऱ्या देशाविरुद्ध लढायला? अजिबात तसलं नाही. आपल्याला राजकीय याजकांनी म्हटलेला याचा अर्थ आपल्याला लढता आलं पाहिजे. कशाविरुद्ध लढता आलं पाहिजे? अन्यायाविरुद्ध लढता आलं पाहिजे, असमानतेविरुद्ध लढता आलं पाहिजे. लक्षात येत आहे? जिथं जिथं असमान वागणूक मिळते तिथं आपल्याला लढता आलं पाहिजे. कायदा आपल्याला माहीत पाहिजे, कारण आपल्याला लढायचं असेल तर कायद्याने लढायचं आहे. आजकाल तलवार घेऊन, बंदूक घेऊन लढता येत नाही, कारण तसं आतंकवादी ठरवता. नाही नाही, आम्हाला शिकवलं, आता आम्ही निघालो आहे, तसं काही करायचं नाही. आपल्याला कायदा माहीत पाहिजे. आपल्याला ज्या जगात राहतो, ज्या देशात राहतो त्याचे कायदे माहीत पाहिजे जर लढायचं असेल तर. अन्यायाविरुद्ध जे रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, त्यांच्या बाजूने उभे राहून लढा. ज्यांच्यावर अन्याय होत आहे त्यांच्या बाजूने तुम्ही त्यांची ढाल म्हणून उभे राहा आणि लढा त्यांच्या बाजूने. याच्यासाठी तुम्हाला रॉयल प्रीस्टहूड म्हणलेलं आहे. राजाचं काम कधी घेणार आहात तुम्ही? फक्त येऊन येऊन भक्ती भक्ती करायला लागलात, फक्त तेवढंच काम नाही आहे. कामाच्या ठिकाणी जर तुम्ही चुकीच्या गोष्टी होत असेल तर त्या विरुद्ध उभे राहा आणि लढा द्या. लक्षात घ्या, मी सिस्टीमच्या विरुद्धात लढा असं म्हणे ना. चुकीचे संकल्प घेऊ नका. देशाच्या कारभाराविरुद्ध लढा असं म्हणे ना. देशाचा कायदा याचा सन्मान ठेवून जिथं अन्याय होत आहे त्याच्या विरुद्ध लढा. ज्यांच्यावर अन्याय होत आहे त्यांची ताकद, त्यांची ढाल, त्यांची तलवार बनवून उभे राहा आणि ते तुम्ही रॉयल प्रीस्टहूड आहात हे दाखवून द्या जगाला. लक्षात येत आहे? तुम्ही साधारण नाही, उगीच मिळमिळीत होऊन बसू नका. एक परवा मी सेवक काही जण बसलो होतो, त्यावेळेस एका सेवकांनी साक्ष चांगली दिली मला. एक म्हणजे एका गोष्टीविषयी मी चर्चा करत होतो. एक गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणसाचं तारण झालं आणि तो खूप चांगल्या प्रकारे मिनिस्ट्री करू लागला, पण हे शब्द माहीत नव्हते त्याला. रॉयल प्रीस्टहूड म्हणजे नेमकं अजून किती जणांना माहीत नाही. मग असं करता करता तो अनेकांना देवामध्ये आणलं, त्याचं खूप चांगली सेवा सुरू झाली. तो ट्रॅक्स वाटायचा गल्लोगल्ली एरियामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन. एका ठिकाणी काय झालं, त्याच्या पूर्व आयुष्यातले काही गुंड शत्रू त्याला भेटले आणि त्यांनी बघितलं, अरे हा सज्जन झाला का, यांनी त्याला बघितलं पाहिजे. मग त्यांनी त्याला चिडवलं. आधी तो गप्प बसला. त्याचे दिलेले ट्रॅक्स त्यांनी फाडले. तो गप्प बसला. अरे एवढं गप्प बसायला म्हणजे यांनी लय सज्जन झालं, जर आता पुढे जाऊ आपण. त्यांनी दिली त्याला कानाखाली लगावून थाड करून, नाही का, दिवसात चंद्र तारे. पण त्यांनी असं बघितलं आणि परत त्यांनी एक शहाणपणा त्याला शिकवला. अरे आता मारणार नाही का? तुझ्या बायबलमध्ये तर असं लिहिलं आहे की एका गालावर मारलं की दुसरा गाल पुढे करू शकतो तू. त्यांनी केलं. दुसऱ्यात पण लयच जोरात लगावलं. आता का खरं? तिसरा लगवायला गेला, पिक्चरच्या स्टाईलप्रमाणे त्याला उचलून पटकला. त्याने हात धरला. तुम्ही आता इमॅजिन करू शकता त्यांनी काय धुतला असेल. आणि त्याला म्हटलं, मला बाकीचं एवढं ज्ञान नाही बायबलमधलं, मला एवढंच माहीत आहे की दुसरा गाल पुढे कर. तिसऱ्यांदा काय सांगितलेलं नाही भाऊ. तिसऱ्यांदा मी माझ्या मर्जीप्रमाणे केलो. कुठंच सांगितलेलं नाही म्हणला त्यांनी, कुठंच लिहिलं नाही, कुणी सांगायचं पण नाही काय करायचं. कारण तुम्हाला माहिती आहे का, त्यांनी म्हटलं मला शहाणपणे शिकवायचं नाही. तिसऱ्यांदाचं माहितीच नव्हतं, मी केलो.
आता परत जर आला तर याद राख. मग आमची चर्चा संपली की मला हे प्रमोशन करायचं नाही की दुसऱ्यानंतर काय करायचं आहे. मला हे प्रमोशन करायचं आहे, मला हे सांगायचं आहे की आपण लढलं पाहिजे. वी आर रॉयल किंग. आपण राजा आहोत. राजांचं काम आहे अन्याय झालेल्यांविरुद्ध लढणे, अन्याय झालेल्यांच्यासाठी लढणे आणि परत ज्यांच्यावर नाही का न्याय करण्याची गरज आहे त्यांच्यासाठी उभे राहणं. हे काम राजाचं आहे, जे कुठंतरी आपल्या विश्वासणाऱ्यांमध्ये कुठंतरी हरवून गेलेलं आहे. तुम्हाला तुमची ओळखच माहीत नाही. उभे राहा, कायद्याचं ज्ञान घ्या. ज्या भूमीत राहतो त्याच्या कायद्याचं ज्ञान घ्या. तुमचे अधिकार समजून घ्या. तुमची कर्तव्य, नुसता अधिकार समजून घेऊन देशाचे फायदा घेऊ नका. या देशाविषयी देखील आपलं काही कर्तव्य आहे, भूमीविषयी काही कर्तव्य आहे, या देशाच्या सरकारविषयी देखील आपलं काही कर्तव्य आहे. ते कर्तव्य करत राहा. मतदान असेल, मतदान करा, कर्तव्य. या देशाच्या पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्याचे मंत्रिमंडळ यांच्यासाठी प्रार्थना करण्याची गरज आहे. तुमचं काम आहे ते करत राहा. आपल्या ड्युटीज काय आहेत हे पण देखील लक्षात घ्या. नुसतं अधिकार गाजवू नका. लक्षात घ्या, वी आर रॉयल प्रिस्टहूड. तर ही बाजू कुठंतरी कमकुवत आहे किंवा तुम्हाला माहीत नसल्यामुळं तुम्ही खूप गुडी वागत आहे आणि त्याच्यामुळे कुणीतरी थोडा फायदा देखील घेत आहे. तसं करू नका. लक्षात येते, चुकीचं असेल तर तुमचा आवाज वाढला तरी काही हरकत नाही, कारण तुम्ही त्याच्याविषयी अन्यायाविरुद्ध उभारलं राहिलं पाहिजे. हे कुणीतरी सांगितलं गेलं पाहिजे, कारण वचनात लिहिलं. मी वचनाच्या बाहेरचं काहीच सांगेना. यू आर रॉयल प्रिस्टहूड. आता जाऊया प्रिस्टहूडकडे. दुसरी ड्युटी, तुम्ही सगळे प्रिस्टहूड आहात, सगळे प्रिस्ट आहात. तुम्ही राजकीय याजकगण आहात. याजकाचं काम काय? याजकाचे महत्त्वाचे 3 कामं. सॅक्रिफाईस. आता आपण काय सॅक्रिफाईस करतो का? सॅक्रिफाईस म्हणजे बैल आणणं, बकरी आणणं, कोंबडी आणणं, कापणं, ते बंद झालं आता. आता स्वतःचं समर्पण करायचं आहे. प्रतिवेळी, प्रतिक्षणी देवाला आपल्याला जिवंतपणे स्वतःला समर्पित करायचं आहे. अनेक गोष्टी आपल्याला करू वाटतात पण त्यांचं सॅक्रिफाईस केलं पाहिजे. चुकीच्या मोहांमध्ये जाऊ वाटतं पण सॅक्रिफाईस करता आलं पाहिजे. चुकीच्या गोष्टी करू वाटतात पण त्यांचं सॅक्रिफाईस केलं पाहिजे. लक्षात येते? खूप नाही का, अनेक मित्र कुठेतरी जातात, अरे मी घेत नाही पण त्यांच्यासोबत जातो. काय गरज आहे भाऊ? काय गरज नाही. सॅक्रिफाईस कर, मनाला मान, थोडंसं धीर धर, सॅक्रिफाईस करायला शिका. चुकीच्या मैत्रिणींमध्ये, चुकीच्या लोकांमध्ये खूप काही दुसऱ्यांचं ऐकायला मिळतं आहे. दुसऱ्यांच्या स्टोरी ऐकून, त्यांच्या रहस्यमय गोष्टी ऐकून तुमचा काय विकास झाला आहे का? फक्त कानाची खास भागते, काही होत नाही. खरं ते सांगायला हवं. कोणाचं तर रहस्यमय जीवनातली घटना ऐकून आपलं कल्याण झालं असं कोणीतरी पृथ्वीवरचा माणूस सांगावं. काय पण होत नाही. टाईम वेस्ट होतो. आणि आपल्याला जी चांगलं कामं करायची असतात त्याच्याऐवजी त्यांनी केलेल्या घाणेरड्या कामांचे विचार घेऊन आपण दुसरे कामं करतो आणि सगळ्या जगाला त्या चष्म्यातून बघतो. ती बहीण कुठं दिसली, हा कुठं भाऊ दिसतो, अरे काय करायचं आहे? कारण तुम्ही ती स्टोरी ऐकली होती ना त्यांच्या जीवनातली कुठली तरी रहस्यमय घटना. मग सगळेच तुम्हाला तसेच वागताना दिसतात का हे बघण्याची उत्सुकता लागते. हा कुठे जातो, ती काय करते, अरे काय करायचं आहे? तुम्हाला दिलेली लाईफ आहे ना, जगा ना ती लाईफ. सॅक्रिफाईस करायला शिका. नका त्या भानगडीत पडू. दुसरं काम काय? मध्यस्थी प्रार्थना करायचं काम आहे. ती करता का तुम्ही प्रिस्टहूड म्हणून? मध्यस्थी करा त्या लोकांसाठी ज्यांना गरज आहे प्रार्थनेची. जी जगात अनेक लोक आहेत आज त्यांना प्रार्थनेची गरज आहे, कष्टात आहेत, दुःखात आहेत. मला काय म्हणायचं आहे, आता याचकीय पद म्हणून जसं राजकीय शिकलात तसं याचकीय पद म्हणून तुम्ही प्रत्येकासाठी मध्यस्थी करा. उगीच येऊ नका. इथं तुमच्याकडे कामगार आहेत ना, त्या कामगारासाठी मध्यस्थी करा. मालकाचं काम आहे तुमच्या कामगारासाठी मध्यस्थी करणं. तुम्ही कामगार आहात ना, तुमचं काम आहे मालकासाठी मध्यस्थी करणं. तुम्ही कुठे नोकरीवर आहात ना, त्या अधिकाऱ्यांविषयी तुमची प्रार्थना करण्याची गरज आहे. या देशात आहात ना, या देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी प्रार्थना करण्याचं कामच तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही उगीचच याजक नाही आहात. याजकाचं काम तो देशासाठी प्रार्थना करायचा. तो देशाच्या पापांसाठी मध्यस्थी करायचा. रडत होता तो देवाकडे की देवा यांना क्षमा कर. तुम्ही जर नीट बघा याजकाचं काम काय. तो रडायचा, गुडघ्यावर यायचा, मध्यस्थी करायचा देवाकडे संपूर्ण राष्ट्रासाठी.
तसं काम तुमचं आहे या देशाच्या राष्ट्रपतीसाठी, या देशाच्या पंतप्रधानासाठी, राज्यांच्या मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, या देशाचे प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, महसूल, सगळे जे सेवा करतायत त्या सगळे सेवेकरांसाठी मध्यस्थी करायचं काम तुमचं आहे की त्यांच्या जीवनातल्या समस्या दूर व्हाव्यात, सरकारच्या सगळ्या अडखळण दूर व्हावेत, हे राज्य सुंदर चालावं, हे सरकार छान चालावं, या भूमीला ब्लेस करायचं काम तुमचं आहे, त्यांच्या प्रत्येक व्यक्तीसाठी मध्यस्थी करायचं काम तुमचं आहे. फक्त नातेवाईक, मित्रमंडळी, आपलेच विश्वास नाही म्हणून मी धर्माला अफूची गोळी म्हणतोय. कुठला धर्मबिर्म नाही. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे प्रत्येक व्यक्तीचा कुठलाही धर्म नाही, तो फक्त विश्वासणार आहे, तो फक्त येशूचा आहे, तो निवडलेला वंश आहे, तो राजकीय याजकगण आहे, तो पवित्र राष्ट्र आहे, ते देवाचे स्वतःचे असे लोक आहेत, ते कुठल्या धर्माचे नाहीत. म्हणून हा शिक्का खोलून टाका आणि तुम्ही प्रत्येक दिवशी या सगळ्या लोकांसाठी प्रार्थना करत राहा. ते खरं ठरेल तुम्ही याजक आहात. जर तुम्ही याजक आहात तर या 3 ड्युट्या तुम्ही करणं गरजेचं आहे. तुमचं सॅक्रिफाईस रोज करा देवासमोर जिवंतपणे. आणि दुसरी गोष्ट आहे, तुम्ही मध्यस्थी प्रार्थना प्रत्येकासाठी करायची, फक्त विश्वासणाऱ्यासाठी नाही. तुमचं काम आहे याजक म्हणून जर तुम्हाला निवडलं आहे, तुम्हाला जर ते ड्युटी दिली आहे, तर तुमचं कामच झालं. ते विश्वासणारे असो किंवा अविश्वासणारे असो, त्या संपूर्ण राष्ट्रासाठी मध्यस्थी करायचं काम तुमचं आहे. ही जबाबदारी जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही रॉयल प्रिस्टहूडची कुठंतरी आयडेंटिटी गमावलेली आहे. म्हणून नुसतं लढायचं काम करायचं नाही, तर दुसरी बाजू तिथे दिलं आहे पवित्र शास्त्र, तिथे दिलं आहे मध्यस्थीच्या. अजून मी ते दाखवलं नाही, तर तिथं मध्यस्थीचा धूप रोज जळला पाहिजे तुमच्या जीवनामधून. आणि मग ते लोक बघा, हे देश बदलल्याशिवाय राहणार नाही, तुमचे आजूबाजूचे लोक बदलल्याशिवाय राहणार नाहीत, तुमचे ऑफिसर्स, तुमचे सहकारी कर्मचारी बदलल्याशिवाय राहणार नाही, तुमचे कामगार, तुमचे मालक बदलल्याशिवाय राहणार नाही. कारण का तुम्ही गुडघे टेकले, त्यांच्यासाठी प्रार्थना केली, त्यांचं कल्याण झालं. त्यांचं कल्याण झालं म्हणजे पर्यायाने आपलं कल्याण होतच. या भूमीला जेव्हा ब्लेस करतो आपण देखील ब्लेस होतोच. आपण जेव्हा सरकारला ब्लेस करतो त्यावेळेस आपण ऑटोमॅटिकली ब्लेस होतोच. हे लक्षात ठेवा. आजूबाजूचे लोक जेव्हा ब्लेस होतात त्यांच्याबरोबर आपली उन्नती होतच राहते. जेव्हा आपण सगळेच वर जाऊ तर ऑटोमॅटिकली आपण देखील वर जाणार आहोत. नुसतं मीच जाण्याचा वर असा विचार करू नका. त्यामुळे प्रत्येक याजक जणांनी, तुम्ही स्वतःला जर राजकीय याजक म्हणत असाल तर जेव्हा अन्यायाविरुद्ध मी लढायला देखील सांगितलं आहे, तसं याच वेळी इथं सांगत आहे की तुम्ही प्रार्थना करा, प्रत्येकासाठी मध्यस्थी करा. इट इज युअर ड्युटी. तिसरं आहे, ज्यावेळेस तो याजक तिथं रडून खडून सगळ्यासाठी मध्यस्थी करत होता आणि ज्यावेळेस त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळायचं, तो येऊन संपूर्ण देशाला ब्लेस करायचा, तो ब्लेसिंग द्यायचा. परमेश्वर तुमचं संरक्षण करो, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो, परमेश्वर आपला मुखप्रकाश तुमच्यावर पाडो आणि तुमच्यावर कृपा करो, परमेश्वर आपला प्रसन्न मुख तुमच्याकडे करो आणि तुम्हाला शांती देवो. ब्लेसिंग्स मोकळे करायचं होतं संपूर्ण राष्ट्राला, येऊन ब्लेसिंग करायचा. हे तिसरं काम याजकाचं आहे. का तुम्ही हे रोज करताय का? जाऊन या देशाला ब्लेस करताय, या देशातील प्रत्येक नागरिकाला ब्लेस करताय, भांडखोर शेजाऱ्याला देखील ब्लेस करताय का? भांडखोर सहकार्याला, कुरापती करणाऱ्या सहकार्याला, कामगाराला देखील तुम्ही ब्लेस करताय का? हे याजकाचं काम आहे. तो कसा वागतो याच्यावर ब्लेसिंग अवलंबून नसतो. तुम्ही कोण असताना त्याच्यावर ब्लेसिंग अवलंबून असतात. देव आहे म्हणून तो ब्लेस करतो. तो तुम्ही कसे म्हणून ब्लेस करत नाही हो, तो देव आहे म्हणून ब्लेस करतो. त्या देवाचे वंश तुम्ही आहात ना म्हणून ब्लेस करा. तुम्ही समोरचा कोण आहे ह्याला बघून तुम्ही ब्लेसिंग ठरवू नका. त्यामुळे तुमचं काम आहे तुम्ही यायचं आणि ब्लेस करायचं लोकांना. रोज ब्लेस करा देशाला. उठलं की ब्लेस करा. लोक समोर येतील त्यांना ब्लेस करा. परिस्थिती नाही चेंज झाली, तुमच्या साक्षी नाही बदलला तर चॅलेंज देतो. तुम्ही ज्या ऑफिसमध्ये पाऊल ठेवाल, ज्या कार्यालयात पाऊल ठेवाल, ज्या भूमीवर पाय ठेवाल, तिथं तुमची कामं व्हायला सुरू होतील. ते लोक तुम्हाला ब्लेसेड म्हणतील, ते लोक देवाचा गौरव करतील, म्हणतील काय हा माणूस आहे, काय ही व्यक्ती आहे, याच्यामुळं प्रसन्नता वाटते, याच्यामुळं इथं खूप चांगले काही गोष्टी घडतात, चांगले विचार आमच्या मनामध्ये येतात. या व्यक्तीची उपस्थिती तर गरजेची असे लोक साक्ष दिल्याशिवाय राहणार नाही. बिकॉज यू आर रॉयल प्रिस्टहूड. आणि मग त्याच्यातलं राजेशाही जीवन जगण्याचा प्रयत्न आजपासून सुरू करा, ज्याच्यात नुसतं राजेशाही जीवन जगण्याचं नाही तर लोकांसाठी, अन्यायग्रस्तांसाठी उभे राहण्याचं, चुकीच्या गोष्टीविरुद्ध लढण्याची शक्ती आपल्यामध्ये पाहिजे. आणि ते ऑलरेडी भरलेलं आपल्यामध्ये आहे. एक सेनापती लढत होता नाही का, ते आता पुढचा राजा कोण होणार. एक कम्युनिटी होती, त्या कम्युनिटीमध्ये युद्धावर अवलंबून असतं की युद्ध कोण जिंकेल. द्वंद्व म्हणजे 1 to 1. या कम्युनिटीतून कोण येतं, या कम्युनिटीतून कोण येतं, यांच्यापैकी जो युद्ध जिंकेल तो कम्युनिटीचा
पूर्ण कम्युनिटीचा किंग असेल. आणि मग तो लढत असताना असं एक स्टाउट बॉडी, प्रकाशसारखी स्टाउट बॉडी असलेला एक मुलगा येतो आणि मग एक दुसरा साधारण येतो. मग अशा वेळी काय होतं, ते साधारण बॉडीवाल्यातला मुलाला तो बुकलतो, खूप फाईट करतो तो स्टाउट बॉडी असलेला माणूस. आणि मग त्याची आई ओरडते, बाळा तुझ्यामध्ये ऑलरेडी देवानी हे भरलेलं आहे, तुला हे सगळं शिकवलेलं आहे, तुझ्यामध्ये एवढी सगळी गुण आहेत, तुला या देशाला चालवायचं, याचे सगळे तुला नाही का सल्ले दिलेले आहेत, मार्गदर्शन केलं आहे, ज्ञान दिलेलं आहे, आठवते सगळं, उठ तू, फक्त त्या दिसण्यावर जाऊ नको. आणि तो उठतो, त्याच्या विरुद्ध लढतो, कारण तो ऐकतो की माझ्यामध्ये काय भरलेलं होतं. आणि ते युद्ध जिंकतो आणि तो राजा होतो. ती एक स्टोरी होती. पण मला हे सांगायचं आहे, तुम्ही ते पण या जगामध्ये जिथं जिथं तुम्हाला खूप नाही का कमजोरी वाटतं की मी इथं लढत या हारणार, आता या क्षेत्रात माझा पराजय होणार, त्यावेळेस स्वतःला हे सांगण्याचा प्रयत्न करा किंवा आजूबाजूचे कोण असतील तर त्या आईची भूमिका तुम्ही घ्या. तुम्ही त्याला सांगा, तू निवडलेला वंश आहेस, तू राजकीय याजकगण आहेस, तू पवित्र राष्ट्र आहेस, तू देवाचा स्वतःचे असे लोक आहात, तुमच्यामध्ये देवाने ते सगळं भरले आहे, सामर्थ्य, टॅलेंट, पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे, तुम्ही जगातले सर्व समर्थ आहात. त्यामुळे तुम्ही उठा आणि लढा, देव तुमच्या बाजूने. हे सांगायचं काम देखील तुमचं आहे. लक्षात येते. आता आपण होली नेशनकडे जाऊयात. पवित्र राष्ट्र, होली नेशन, हे काय होतं? न्यू गव्हर्नमेंट होतं. आता न्यू गव्हर्नमेंट आता आलं, होली नेशन. लक्षात येते. तर यामध्ये लक्षात घ्या प्रियांनो, पवित्र राष्ट्र, होली नेशन आपल्याला म्हटलेलं आहे. हेच वाक्य इस्रायलला आधी म्हटलं होतं. इस्रायलला पवित्र म्हणजे काय? पवित्र या शब्दाचा अर्थ सांगतो. पवित्र म्हणजे असं खूप शुद्ध पांढरे कपडे घालणे आणि व्यवस्थितरित्या सगळं काही असं पांढरं पांढरं करणे आणि छान घराला पांढरा पेंट मारणे, खुर्ची पांढरी मारणे, सगळं असं पांढरं पांढरं म्हणजे पवित्र काहीच नाही. पांढरा एक फक्त कलर आहे, त्याच्यावर डाग लगेच दिसतात म्हणून पवित्रेचं दर्शक पांढऱ्याला म्हणू शकता. त्याच्यावरचे स्टेज डाग लगेच दिसतात म्हणून त्याला लगेच पवित्र या गोष्टीसाठी ते मार्मिक असं रंग आहे. ठीक आहे, बरोबर. म्हणून मी नेहमी म्हणतो, स्वर्गामध्ये सगळंच पांढरं बघू नका, देव कलरफुल देव आहे, मस्त आहे तिथं. स्वर्गामध्ये एकदम छान असणार आहे, रंगीबिरंगी हिरे, फुलं, फळं, छान सगळं असणार आहे. डोंट वरी, सब कुछ सफेद मत देखो. आम्ही कलर मारला आहे म्हणून तसंही काय नाही आहे. लक्षात घ्या, पवित्र राष्ट्र म्हणजे पवित्र या शब्दाचा अर्थ आहे वेगळं करणं. काय? वेगळं करणं, सेपरेट. यू आर सेपरेटेड. शेजारच्याला सांगा, यू आर सेपरेटेड. जगातल्या लोकांसारखे नाही. तुम्हाला त्यांनी निवडलं आणि काय केलं आहे? पवित्र केलं आहे. म्हणा, मला निवडलं आणि पवित्र केलं. निवडलं, पवित्र केलं. पवित्र करणं म्हणजे सेपरेट करणं. आता इस्रायल राष्ट्र 400 वर्ष गुलामगिरीत होतं, नो आयडेंटिटी. त्यांना निवडलं आणि त्यांना सेपरेट केलं. काय केलं? गुलामगिरीतून बाजूला काढलं आणि सेपरेट केलं. कुठे घेऊन जाण्यासाठी? वचनदत्त भूमीमध्ये जाण्यासाठी. आता ते सेपरेट केल्यामुळं काय झालं? राष्ट्र तयार झालं. परत एकदा नीट आहे का? गुलामगिरीत होते तेव्हा राष्ट्र म्हणू शकतो का आपण त्यांना? हॅलो, म्हणतो का? गुलामगिरीत होते तेव्हा राष्ट्र नव्हते, ते गुलाम होते. जेव्हा त्यांना वेगळं केलं, देवाने सोडून आणलं, तेव्हा ते काय झालं? एक राष्ट्र झालं. आणि मग त्या 40 वर्षाच्या अरण्यामध्ये त्यांनी चालवलं त्यांना. कुठे घेऊन जाण्यासाठी? वचनदत्त भूमीत घेऊन जाण्यासाठी. सेम या पापमय जगामध्ये, अंधकारामध्ये आपण गुलाम म्हणून होतो, त्या पापाचे, त्या अंधकाराचे. आणि तिथं आपण राष्ट्र नव्हतो, तिथं आपण गुलाम होतो त्या पापाचे, अंधकाराचे, अज्ञानाचे. तिथून देवाने आपल्याला निवडलं आणि सेपरेट केलं, पवित्र केलं. आता या मंडळीमध्ये बसलेले लोक, जगभरातल्या जेवढ्या मंडळी आहेत त्या मंडळीत बसलेले लोक व्हर्च्युअली काय आहेत? एक राष्ट्र आहे. काय? पवित्र राष्ट्र होतं. पण कळतं का नीट? जसं इस्रायलाला बाहेर काढलं त्यांनी, ते पवित्र राष्ट्र ठरले, तसं अंधकाराच्या जगातून आपलं तारण झालं. आपण विश्वासणारे झालो. आपण विश्वासणारे आता कोण आहोत? एक राष्ट्र आहोत. त्यांनी वचनदत्त भूमीसाठी त्यांना अरण्यातून चालवलं. हे जग म्हणजे आपल्यासाठी सध्याला अरण्य आहे. आपण स्वर्गामध्ये किंवा अनंत काळामध्ये त्या नव्या पृथ्वीवर, नव्या आकाशामध्ये जिथं बनलं जाणार आहे, त्या देवाबरोबर
तेसाठी राहण्यासाठी जाणार आहे. त्या वचनदत्त भूमीकडे आपला प्रवास आहे. आणि सध्याला आपण निवडल्या गेल्यामुळं आपण कुठं आहोत? अरण्यामध्ये आहोत. 40 वर्षाचा त्यांचा अरण्याचा प्रवास होता. आपल्याला 70-80 वर्षे इथे दिलेली आहेत. कोण चांगले खाल्ले पिले, व्यायाम केले, जगले बिगले, देवाने दिलेला टाईम तर ठरलेला आहे. पण तरी देखील तुम्ही जर ग्रेस केलं, इतक्यासारखी प्रार्थना केली, वाढवलं, 100 जगला, काही हरकत नाही. पण इथल्या प्रवासामध्ये हे गॅरंटी नाही की तुम्ही वचनदत्त भूमीत पोचालच. या 40 वर्षामध्ये जर नखरे केले तुम्ही, त्या 40 वर्षामध्ये ज्यांनी कुरबुरी काय अवज्ञा केलेली आहे, त्यांची मूठ माती त्या अरण्यातच झाली. ते वचनदत्त भूमीत जाऊ शकले नाहीत. वचनदत्त भूमीत त्यांची पिढी गेली, कारण त्यांच्या पिढीला हे कळलं की आमचे पूर्वज जे नखरे केले ते आपण केलं तर आपलाही इथंच व्यवस्था होईल. आपल्याला जर वचनदत्त भूमीत जायचं असेल तर देवाच्या मार्गामध्ये चाललं. म्हणून ती पिढीला घेऊन देवाने प्रवेश केला. लाखो लोक प्रवेश केले यार्देन नदी ओलांडून. लक्षात येत आहे? सेम आपल्या अरण्यातला प्रवास सुरू आहे. गृहीत धरून जाऊ नका. मी एवढं उचापत्या करतो, मला देव काय करत नाही. मी रविवारी येतो, मंडळीमध्ये येतो, प्रेज वर्शिप, हालेलुया, अरे मला काहीच ना, मी पाप करतोय, चोरी करतोय, खोटं बोलतोय, सब कुछ चल रहा है. अरण्यात आहात तुम्ही. वचनदत्त भूमीची तिकीट्स काढलेले आहात येशूवर विश्वास ठेवून, पण विजा अजून मिळालेला नाही. वीजा के लिए बहुत चौकशी होनी पड़ती है. बैंक बैलेंस है क्या, वागणूक व्यवस्थित आहे का, पोलीस चौकशी करा. हा इथून कसं आहे, खूप आहे हो. ते होणार आहे हिशेब सगळ्यांचा. जीवनी पुस्तकात प्रत्येक गोष्ट नोंदवली चालली आहे. म्हणून अरण्यातला प्रवास जपून करा. पवित्र राष्ट्र तुम्हाला केलेलं आहे. आता पवित्र राष्ट्राप्रमाणे राहा. वेगळं केल्यावर पुन्हा कुत्र्यासारखं उलटी केलेल्या त्याच गोष्टीकडे परत जाण्याची गरज नाही. आता तुम्हाला वेगळं केलं आहे, छान राहायचं. टेम्पटेशनवर मजबूतीने आपल्याला काम करायचं आहे. या मंडळीला अनेक येणाऱ्या दिवसांमध्ये आपण शिक्षण देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमची ओळख कळावी. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये जेव्हा तुम्ही चलाल ना, तर लोक तुम्हाला पाहून त्या सर्वसमर्थ देवाचा गौरव केल्याशिवाय राहणार नाही. अशी चाल आपण चालणार. त्याचं शिक्षण या मंडळीत दिलं जात राहणार आणि त्याच्यावर आपल्याला चालायचं आहे, नुसतं ऐकायचं नाही. 4थी गोष्ट, कारण मला फास्ट जायचं आहे. आता तुम्ही देवाचे स्वतःचे असे लोक आहात. एका ट्रान्सलेशनमध्ये पोजेशन म्हणलाय, यू आर माय पोजेशन. तुम्ही माझ्या मालकीचे आहात. कोण म्हणताय? देव. तुम्ही कोणाच्या मालकीचे आहात? देवाचे स्वतःचे. पेक्युलियर पीपल, माझे निवडलेले स्वतःचे असे लोक तुम्हाला देव म्हणत आहे. खास निधी. ही आयडेंटिटी काय? बघा, इस्रायल लोक गुलामगिरीत होते, त्यावेळेस ते गुलाम होते, मनुष्य प्राणी होते. ते मानव किंवा मनुष्य नव्हते. आता मानव आणि मनुष्य प्राणीत काय फरक आहे? मानव मनुष्य म्हणजे, आता मानव जे मनुष्य आपण म्हणतो की आपल्याला सुसंस्कृती माहीत पाहिजे, आपल्याला चांगले संस्कार माहीत पाहिजे, वागण्याची पद्धत, चालण्याची, बोलण्याची रीत रिवाज, सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे. एक मनुष्य म्हणून जी आयडेंटिटी आहे ती नव्हती. गुलाम होते ते. कसं बसं जगत होते, काय त्यांच्यात रूल्स नव्हते. आज जगलो तर जगलो, चल बाबा, काहीच नव्हतं ना. मेंटॅलिटी कशी भयानक असते गुलामांची. ते मालक जसं सांगेल तसं, ते चूक बरोबर त्याला त्याला कळो असो न कळो, मालक जे सांगतं त्याप्रमाणे वागत राहायचं. त्या गुलामगिरीतून देवाने त्यांना बाहेर काढलं. 40 वर्षाच्या अरण्यामध्ये स्वर्गीय जेवण खाऊ घातलं, जे तुम्हाला देखील आज देखील आत्ता मिळत आहे. स्वर्गीय जेवण, मान्ना, वचन. अरण्यातला प्रवास आहे ना, तोच मिळणार ना. रोज मटन चिकन मागू नका. ते लोक मागितले, कुरकुर केले लोक. देवाने एवढं खाऊ घातलं की नरड्यात इथपर्यंत आलं होतं, हात लावू शकत होते आणि गेले. गेले. म्हणजे माझं नॉन व्हेजिटेरियन टू व्हेजिटेरियन कन्वर्ट करायचा काही विचार नाही. मला एवढंच सांगायचं आहे की तुमच्या चुकीच्या ज्या भावना आहेत ना, त्या दाबून ठेवा. स्वर्गीय जेवण जेवा, जगाल, मग काहीच झिजणार नाही. ते स्वर्गीय जेवण होतं ज्याच्यामुळं तुमची सगळं काही नीट भागलं. ते देवाचा जो मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ होतं ना, लोकांना वाटतं आहे की त्यांच्या सत्कृत्यामुळं नाही. देव स्वतः तिथं अग्निस्तंभात उपस्थित होता, मेघस्तंभात 24/7 त्यांच्याबरोबर असल्यामुळं देवाच्या सानिध्यात जो 24/7 असतो ना, कापड झिजत नाही, चप्पल झिजत नाही. जशी साईज वाढती तसे कपडे देखील ॲडजस्ट होतात.
फॅक्ट आहे. 40 वर्षात त्या लोकांनी काय केलं? 40 वर्षात त्यांना काहीही झालेलं नाही, कुठला आजार नाही, काय नाही. जे मेले सर्पदंशाने त्यांच्या आगाऊपणामुळे, ते सगळं काही तुम्हाला माहीत आहे. 40 वर्षात जो अनुग्रह होता, कारण परमेश्वराच्या उपस्थितीत ते डिरेक्टली राहत होते. आता सार्वकालिक जीवनामध्ये तसंच राहायचं आहे. खुद्द सूर्य नसणार, चंद्र नसणार, कोण असणार? परमेश्वराच्या प्रकाशामध्ये त्या नव्या पृथ्वीवर राहणार आहे. तोच जर तिथं असेल, मग सार्वकालिक जीवन कसं असेल? सुंदर. आजार नाही, दुःख नाही, यातना नाही, वेदना नाही, कुछ नाही, नो टेम्पटेशन, बहुत अच्छे से रहने वाले. पण हे ग्रेट लोक बघा, तशा उपस्थितीत राहून यांनी कुरकुर केले आणि ते तिथेच राहिले, वचनदत्त भूमीत पोहोचू शकले नाही. तुमचाही अरण्यातला प्रवास सुरू आहे. तुम्हाला देखील देव बनवत आहे, मनुष्य बनवत आहे, स्वतःचे लोक बनवत आहे. तुम्ही जगात होता, तुमचे नखरेल सगळे स्वभाव घेऊन तुम्ही प्रभूमध्ये आलात. बाप्तिस्मा झाला म्हणून कलर बदलला नाही, उंची वाढली नाही, केस लांबले नाही, काय पण होत नसतं. बाप्तिस्मा झाल्याने सगळ्यात मोठी गोष्ट होते, पवित्र आत्मा तुम्हाला प्राप्त होतो. जुन्या जीवनाला तुम्ही मरता, ही खूप मोठी गोष्ट होते. खूप जण आरशात नंतर जाऊन चेक करतात, बाप्तिस्मा झाला माझा, काय चेंजेस झाले का, आयब्रोज वाढले का, केस काय होत नसतं. महत्त्वाची गोष्ट होत असते, खुद्द देव तुमच्यावर उतरून येतो. तुम्ही जुन्या जीवनाला मरता, नव्या जीवनात चालता आणि मग लक्षात घ्या, देव तुम्हाला बनवायला सुरू करतो. स्वतःचे लोक म्हणजे कसे असतात माहिती आहे का? एक राजा, त्याची मुलं ज्यावेळेस नाही का राज्यामध्ये फिरायला जातात, त्यावेळेस राजाचा पुत्र आणि कन्या म्हणून त्यांची वागणूक कशी पाहिजे? रॉयल पाहिजे का भिकार पाहिजे? सरळ विचारतात. शब्द आहे तो, मी काय हे शिवी दिली नाही. ती रॉयल पाहिजे ना. तो राजाचा पुत्र आहे म्हणून त्याची चाल, त्याची वागणूक, दुसऱ्याला ट्रीटमेंट देण्याचं देखील ते रॉयलपणा दिसला पाहिजे. त्याचे निवडलेले लोक आहात ना, त्याचे गुणप्रदर्शन करायला शिका आधी बाहेर जाऊन. ज्यावेळेस तुम्ही चालाल नाही, तर तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवता आणि तुम्ही जर त्याची मुलं आहात म्हणता, स्वतःचे लोक आहे म्हणता ना, तर त्याचे गुण वैशिष्ट्य प्रदर्शित करायला शिका. जेव्हा बाहेर जाल ना, दया करा लोकांवर, प्रीती दाखवा त्यांच्यावर, किती ऐपत आहे त्याप्रमाणे मदत करा, कुरबुरी करू नका. रॉयल आहे रे तुम्ही, ते जर किंग ऑफ किंगचे मुलं आहात तुम्ही, राजांचा राजा प्रभू श्री ख्रिस्त आहे. त्यामुळे जेव्हा चालता ना, त्यावेळेस दया करा लोकांना. राजासारखं राहा ना. राजा अन्याय करत नाही, अन्याय दूर करतो तो राजा असतो, अन्याय करतो तो शैतान असतो. लक्षात घ्या, तुम्ही काय बनायचं आहे, हे स्वतःचे लोक आहात हे देव जेव्हा म्हणतो, त्यावेळेस ते तुम्ही प्रदर्शित करायला शिका. की ज्यावेळेस तो आपल्याला तो आपल्याला बुभुळाप्रमाणे जपतो, तर मी देखील माझ्या या सगळ्या लोकांची काळजी घेण्याची जबाबदारी कोण आहे? आपल्या बायबल स्टडीमध्ये याच्यावर किंगडमवरच चाललं आहे आपलं. तर लक्षात घ्या, तुम्ही जाऊन जगामधल्या लोकांची काळजी घ्यायचं काम तुमचं आहे. कोणाचं काम सांगा, खरं सांगा. आता या चौकातून इथून आता बाहेर जाल तुम्ही, या चौकात ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून प्रेयर करायची जबाबदारी कोणाची हो? तुमची आहे ना. बाहेर गेलात, तिथं जिल्हाधिकारी कार्यालय लागलं, त्याला ब्लेस करायचं काम कोणाचं आहे? तुमचं आहे ना. एखादा अन्याय चालला आहे तर त्याच्या विरुद्ध उभारायचं काम कोणाचं आहे? कोणाचं आहे? तुमचं आहे. लक्षात येत आहे? याचा अर्थ युद्ध करा, याचा अर्थ उद्यापासून भांडणं करायला सुरू करू नका. भांडणं करायला नाही सांगितली, युद्ध करायला सांगितलं आहे. युद्ध हे अन्यायाविरुद्ध असतं, रंजलेल्या गाजलेल्यांसाठी असतं, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी. भांडणं करायला सांगितलेलं नाही. एवढी क्लॅरिटी का द्यावी लागते? कारण वेगळाच बदल झालेला दिसू नये. हां, लक्षात येतं? तुमची आयडेंटिटी कळते. 4 शीर्षकं तुम्हाला दिलेली आहेत आज देवाने. किती? म्हणा, निवडलेला वंश, त्याची ब्लडलाईन आपल्यामध्ये आहे. न्यू लाईफ रिलेशनशिप मिळता उससे. दुसरं रॉयल प्रिस्टहूड, न्यू आयडेंटिटी. लक्षात येत आहे? नवीन आयडेंटिटी आपली ती. होली नेशन, अ न्यू गव्हर्नमेंट. काय? अ न्यू गव्हर्नमेंट. आणि परत देवाचे स्वतःचे असे लोक. आपल्याला या सगळ्या 4 आयडेंटिटी देऊन देवाने आशीर्वादित केलेलं आहे. इथून आता जाताना
या 4 आयडेंटिटी देऊन जायचं आहे. इथं देवाचे निवडलेले असे लोक, पवित्र राष्ट्र त्या क्रॉसभोवती केलेलं आहे. आम्हाला त्यावेळेस ते इमेज मिळालं नाही म्हणून आम्ही ते ठेवलेलं आहे. क्राऊन तुम्हाला राजा म्हणून दाखवतो आहे असं करून आपल्याला ते कार्ड देण्यात आलं होतं. पण नंतर आम्हाला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी भेटल्या. तुम्हाला ते इमेज दाखवायला जाता जाता तुमची यू आर रॉयल प्रिस्टहूड. जोरदार टाळ्या वाजवा, स्वतःसाठी तरी वाजवा. कोणीही इथून स्वतःच्या पगारीच्या ऐपतीप्रमाणे बाहेर जाणार नाही. आपलं शिक्षण किती आहे, खूप जास्त आहे तर बूस्ट करून नाही, खूप कमी आहे म्हणून स्वतःला कमी करून जायचं नाही. मी नेहमी म्हणतो देवानी प्रत्येकाला स्पेशल बनवलं आहे. जेव्हा आरशात जेव्हा बघता तेव्हा कॉलर टाईट करून म्हणा की मी स्पेशल आहे. माझ्यासारखा चेहरा जगात कुठे दिसणार नाही, माझ्यासारखा DNA कुठे दिसणार नाही, बरोबर. मी स्पेशल आहे. त्यामुळं कुणीही मिस युनिव्हर्स मिस्टर युनिव्हर्स ठरवताना टिपिकल पॅरामीटरमध्ये बघून तो सुंदर आहे असं म्हणायची गरज नाही. आपण सगळे सुंदर आहोत. त्यामुळे इथून बाहेर जाताना प्रत्येक जणांनी या 4 ओळखी सोबत घेऊन जायचं. शेवटच्या 2 ओळखींमध्ये आपण अरण्यातल्या प्रवासात आहोत, वेगळे केले गेलेले आहोत. जपायचं आहे कारण पुढचा प्रवास आपल्या सार्वकालिकतेसाठी आहे. गृहीत धरून चालायचं नाही. संपूर्ण जबाबदाऱ्या आहेत, राजकीय पण आहेत, अधिकार पण आहेत. तुमचे अधिकार आहेत राजकीय याजकगण म्हणून, आणि इथं याजक म्हणून तुमच्यावर काही जबाबदाऱ्या आहेत. लक्षात येतं आहे. या आपण आपल्या जागेवर उभे राहू. या 4 आयडेंटिटीला घेऊन आपण जात असताना परमेश्वराकडे प्रार्थना करू की हे अभिवचन या वर्षासाठीच नाही तर माझ्या आयुष्यभरासाठी मी अभिवचन ठेवणार आहे की मी रॉयल प्रिस्टहूड आहे. आणि म्हणून मी आमच्या लोकांना, मिनिस्टर्सना विनंती करतो, टेक युअर पोझिशन्स. हे कुठलं रिच्युअल नाही. त्यामुळं क्वायर, ले लीडर्स, एल्डर्स, लीडर्स, टेक युअर पोझिशन. प्रत्येक संडेला येऊन तुम्हाला मागून येऊन पुढं आणण्याची गरज लागू नये. तर तुम्हाला तुमचा पोझिशन कळली पाहिजे, तुमची आयडेंटिटी आहे. प्रत्येक गोष्ट ज्या त्या जागेवर असलं तर देवाचा अभिषेक फ्लो त्यानुसार होतो. आणि हा अभिषेक शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचवायचा असेल तर टेक युअर पोझिशन्स. डोंट मिस द मार्क. ओके. फक्त स्तब्ध राहून 2 मिनटं मौन जसं पाळतात की नाही तसं मनातल्या मनात या 4ही आयडेंटिटीला स्वीकारा. डोळे नेत्र बंद करा. आठवा पहिल्यापासून काहीच बोलू नका, पण स्वतःच्या मनाशी बोला की मी कोण आहे, निवडलेला वंश. मी कोण आहे, राजकीय याजक. मी कोण आहे, पवित्र राष्ट्र. मी कोण आहे, देवाचे स्वतःचे लोक. प्रभू, या समयाला हे सगळे लोक म्हणजे ऑनलाईन पाहत आहेत त्या प्रत्येकाला तू दिलेल्या नव्या करारातील या 4 ओळखी घेऊन जगण्यासाठी सहाय्य कर. याचा अर्थ कळू देत. या 4 शीर्षकांबरोबर जबाबदाऱ्या येतात आणि कर्तव्य पण येतात आणि अधिकारी येतात. आपल्या जबाबदाऱ्या, कर्तव्य आणि अधिकारांना जाणून घेऊन यापुढचं आयुष्य जगण्यासाठी, जीवन जगण्यासाठी तू सहाय्य कर. तू आम्हाला घेण्यास येणार आहे तोपर्यंत आम्ही तुझे लोक, तुझं गुणगौरव, तुझं गुणवैशिष्ट्य प्रदर्शित करणारे असे लोक होऊ. आम्ही ह्या 4ही आमच्या शीर्षकांना, टायटल्सना दिलेले संबोधन, दिलेले तू अभिवचन घेऊन इथून जात आहे. परमेश्वर, धन्यवाद. तू आमच्याशी बोललास. आम्ही कोण आहोत याची तू आम्हाला जाणीव करून दिली, याचं ज्ञान दिलं. अज्ञानामुळे अनेकांचा नाश होतोय, परंतु धन्यवाद तू आज आमच्याशी बोललास आणि हे ज्ञान करून दिलं की आज आम्ही विश्वासणारे म्हणून कोण आहोत. आम्ही निवडलेला वंश आहोत. आम्ही राजकीय याजकगण आहोत. पवित्र राष्ट्र आहोत. देवाचे स्वतःचे असे लोक आहोत. आम्ही या ओळखी घेऊन आज इथून जात आहोत. आम्ही आनंदाने, हर्षोल्लासाने, अभिमानाने इथून जाऊ परमेश्वर, आणि तुझं गुण या जगामध्ये प्रदर्शित करू. आमच्या प्रत्येक चालीद्वारे, प्रत्येक बोलीद्वारे तू केवळ प्रभू येशू ख्रिस्ता तू गौरवला जाशील.
असं आमचं कृत्य, आमची वृत्ती, आमचं बोलणं, आमचं प्रत्येक कार्य असू देत परमेश्वर. धन्यवाद देतो, तुझे आभार व्यक्त करत ही सर्व प्रार्थना प्रभू श्री ख्रिस्ताच्या गोड बरोबर महान नावाने करतो म्हणून ताई बाप्पा. आमेन.